मित्रांनो, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी भेटलेली आहे. जर तुम्हाला एखादी चांगली सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला एक चांगली संधी भेटलेली आहे रेल्वेमध्ये काम करण्याची. मित्रांनो, रेल्वेमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि फॉर्म भरणे पण स्टार्ट झालेले आहे. तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, फॉर्म भरणे स्टार्ट झालेले आहे 23/1/2025 पासून आणि ह्याची लास्ट डेट आहे 22/2/2025 म्हणजे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत लास्ट डेट आहे. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि याच्यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 36 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात ST SC वगैरे त्यांना सूट भेटलेली आहे. आणि टोटल वॅकन्सीची गोष्ट करायची आहे तर 32,438 वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून इन्क्रिमेंट होईल असं वाटते. आणि मित्रांनो, फीस पण काही जास्त नाही आहे, एकदम कमी आहे. तर मित्रांनो, या संधीचा तुम्ही फायदा घ्या. आणि मित्रांनो, ही फक्त 10वीच्या बेसिकवर एक्झाम होणार आहे, म्हणजे ज्यांची फक्त 10वी झालेली असेल तो पण इथे फॉर्म भरू शकतो. 10वी ITI किंवा अप्रेंटिसशिप झालेली असेल ते इथे फॉर्म भरू शकतात, म्हणजे ITI झाली असेल तरी. आणि ग्रॅज्युएशनवाले पण फॉर्म भरू शकतात, कारण ही फक्त 10वीच्या बेसिकवर सुद्धा परीक्षा देता येईल. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण आहे 1/3, म्हणजे जर तुमचा 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कट होईल. तर खूप काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास करून आन्सर करेक्ट द्यायचे आहेत. फॉर्म भरणे स्टार्ट झालेले आहे मित्रांनो, तर तुम्ही rrbapplygovernment.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. हे फिजिकलचं दिलेलं आहे. फिजिकल एवढं काही हार्ड नसते, फिजिकल नॉर्मलच असते. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 33 आणि अलग अलग कॅटेगरीसाठी अलग अलग सूट आहे. OBCसाठी 3 इयर्स, SC STसाठी 5 इयर्स. आणि इथे इन्क्लुमेंट पण केलेले आहे, कारण जे लॉकडाऊनमध्ये 3 इयर्स गेले त्याचे पण अजून 3 इयर्स दिलेले आहेत. म्हणजे SC STसाठी 45 इयर्स परत एज लिमिट आहेत. तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे. तुम्ही नक्की फॉर्म भरा. त्यांच्यासाठी नाही तर सर्वांसाठी चांगले आहे. तुम्ही सर्व फॉर्म भरा, मेहनत करा आणि एक्झाम क्लिअर करा. आणि फीसची गोष्ट केली तर 500 फीस आहे. जे अदर कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी 500 फीस आहे आणि जे ST SCसाठी आहेत त्यांच्यासाठी फक्त 250 फीस आहे. आणि ती फीस तुम्हाला रिटर्न पण भेटेल तुम्ही जेव्हा एक्झामला जाईल तेव्हा ती फीस तुम्हाला रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये भेटेल. आणि सिलेबसची गोष्ट केली तर मॅथमॅटिक्स आहे 25 मार्काचं, जनरल सायन्स आहे 25 मार्काचं, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग आहे 30 मार्काचं आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स आहे 20 मार्काचं. टोटल 100 मार्काचं पेपर असेल. आणि मित्रांनो, एक्झाम क्लिअर केल्यानंतर मेलसाठी 25 किलो वजन तुम्हाला खांद्यावर घेऊन 100 मीटर परत जायचं आहे 2 मिनटामध्ये. हे असं तुमचं फिजिकलसुद्धा असेल जेव्हा एक्झाम तुम्ही क्लिअर कराल तेव्हा. तर तुम्ही आत्ताच जाऊन फॉर्म भरा. फॉर्म तुम्ही RRBapplygovernment.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. धन्यवाद.